उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीत वैचारिक गोंधळ होता। भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार टीका केली आहे। दोन्ही मुलाखतीत गोंधळच गोंधळ असं उपाध्ये यांनी म्हटलंय। काय गोंधळ आहे थोडं स्पष्ट करावं, तुमचे लोक गुंडगिरी भ्रष्टाचार करतात असा टोला दानवे यांनी लगावला आहे। उद्धव ठाकरे यांची सामनाच्या यातून मुलाखत झालेली आहे। या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केल्यानंतर आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार टीका केली आहे। उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीमध्ये वैचारिक गोंधळ असल्याचं त्यांनी म्हटलं। दोन्ही मुलाखतीत गोंधळच गोंधळ होता असं त्यांनी म्हटल्यानंतर यावर दानवे यांची प्रतिक्रिया समोर येते। काय गोंधळ आहे थोडं स्पष्ट करावं, तुमचे लोक गुंडगिरी भ्रष्टाचार करतात असा या ठिकाणी टोला दानवे यांनी लगावला आहे। उद्धवराव सामनाला मुलाखत देऊन आपण आपल्या शब्दात आपल्याच वाक्यात सांगायचं तर बहुत अच्छा किया है। त्याचं कारण कालच्या मुलाखतीमध्ये पूर्ण वैचारिक गोंधळ दिसत होता आपला, आणि आजच्या मुलाखतीमध्ये तर सगळाच गोंधळात गोंधळ आहे। म्हणजे राज ठाकरे यांच्यासोबत मराठीच्या मुद्द्यावर त्यांना मिठी मारायचा प्रयत्न करायचा, आणि त्याचवेळी मनसैनिक अमराठी लोकांना मराठीच्या मुद्द्यावरती मारझोड करत असताना आपने अच्छा किया असं अमराठी लोकांनी आपल्याला संदेश पाठवले हे सांगायचं, हा केवढा विरोधाभास। फक्त शब्द आहे गोंधळ, पण गोंधळ काय झालं ते सांगावं। गोंधळ काय झालेला आहे, सुस्पष्टपणा आहे सगळ्याच्यात। गोंधळ काय, तुमचा गोंधळ आहे। भ्रष्टाचार करत नाही म्हणायचे सगळे भ्रष्टाचारी भरलेले आहेत। साधन सुचिताच्या गोष्टी करतात सगळे, साधन सुचिता हरवलेले आहेत। तुमचेच लोक माता भगिनीवर अन्याय अत्याचार करतात, तुमचेच लोक गुंडागर्दी करतात, तुमचेच लोक भ्रष्टाचार करतात, तुम्हीच भ्रष्टाचारांना सगळ्यांना सोबत घेतलेलं आहे। गोंधळ कोणाचा आहे, तुमचा आहे का आमचा आहे? रामदास कदम आणि कुटुंबाने डान्स बार चालवले नाही असं कदम यांनी म्हटलंय। आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं रामदास कदम यांनी वक्तव्य केलं आहे। रामदास कदम आणि त्यांच्या कुटुंबियांनी डान्स बार कधीच चालवले नाहीत। आम्ही लोकांचे संसार कधी उद्ध्वस्त केले नाहीत। आम्ही लोकांचे संसार उभे केलेत। उद्धव ठाकरेचा सिनपाट वकील विधानसभेमध्ये डान्स बार म्हणून चुकीची माहिती देतोय आणि आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय। त्याचाही मी धिक्कार करतोय, त्याचा निषेध करतोय। आम्ही आयुष्यामध्ये असे धंदे केले नाहीत कधी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।